गाजियों में बू उठेगी तब तलक इनाम की, तब तक लंदन तक तेक चलेगी हिंदुस्तान की, असं शायरी अंदाजात इंग्रजांना उत्तर देणारा शेवटचा मोगल सम्राट बहादूर शाह जफर याचा 7 नोव्हेंबर 1869 रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगून येथील तुरुंगात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला। तेव्हा बाबर चंगीजचा वारसा सांगणाऱ्या मोगल साम्राज्याचा हिंदुस्थानाच्या इतिहासातून अंत झाला। औरंगजेब नंतर जे काही मोगल सम्राट आले ते सगळेच दुबळे होते, त्यामध्ये बहादूर शाह हा फारच दुबळा होता। मुळात तो जेव्हा गादीवर आला तेव्हा फार म्हातारा झालेला होता। वर्षाला 12 लाख रुपये पेन्शन त्याला इंग्रज खर्चाला देत असत आणि त्याच्यावरच तो आपला गुजराणा करत असत। त्याला फारसे असे कुठले अधिकार नव्हतेच। आपण नामधारी सम्राट आहोत याची त्याला जाणीव होती। इंग्रज तर त्याला बादशाह मानतच नसत, त्याला पानशाह हा एक छोटासा किताब इंग्रजांनी दिलेला होता। अशा या बादशाहाचं नशीब खुललं ते जेव्हा 1857च्या क्रांती युद्धाचा भडका उडाल्यावर। म्हणजे त्याचं असं झालं की क्रांतिकारकांनी दिल्ली जिंकल्यानंतर हिंदुस्थानचं नेतृत्व करायला कोणीतरी पाहिजे होतं, नामधारी का होईना पण अजूनही हिंदुस्थानचा सर्वेसर्वा म्हणून दिल्लीच्या मोगलशाची सत्ता सर्वत्र होती। त्यामुळे क्रांतिकारकांनी त्याला क्रांतीचं नेतृत्व करायला सांगितलं। सुरुवातीला त्याने नकार दिला, परंतु क्रांतिकारकांनी आग्रह धरल्यानंतर तो या उठावाचं नेतृत्व करायला तयार झाला। आपल्या उठावाचं नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या म्हाताऱ्या बादशाहाची जी काही हालचाली होत्या त्या निश्चितच आश्चर्यजनक अशा होत्या। नव्याने त्यांनी नियुक्त्या केल्या। कित्येक वर्षांनी दिवाने आम दिवाने खासचा दरबार भरला गेला। बाद बा मुलाइजाच्या घोषणांनी दिल्लीचा लाल महाल दुमदुमून गेला। बादशाहाने नव्याने अनेकांच्या नियुक्त्या केल्या। आपल्या नातवाला त्याने घोडदलाचा प्रमुख केला, आपल्या मुलाला त्याने सैन्याचं सेनापती पद दिलं। परंतु काही दिवसातच 1857च्या क्रांतीचा जोर ओसरला। दिल्ली पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेली आणि व्हायचं तेच झालं। बादशाह हुमायूनच्या कबरीत लपून बसला होता, तिथून इंग्रजांनी त्याला फरफरत बाहेर काढलं आणि या बादशाहाच्या सर्व मुलांना जे काही त्याचे हयात होते त्यांना त्याच्या डोळ्या देखत गोळ्या घालून ठार मारलं। खरं तर इंग्रज त्यालाही ठार मारणार होते, परंतु जर त्याला ठार मारलं असतं तर त्याला हौतात्म्य प्राप्त झालं असतं, शहीद म्हणून तो संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव झालं असतं। म्हणून इंग्रजांनी त्याला ब्रह्मदेशाच्या तुरुंगात टाकलं आणि तिथेच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला।